आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुकोनोही एरती माईके दुखाची जनती नाही अद्यंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुखाची जनती नाही अद्यंती अवसानी तुका म्हणे एका मरणची सरे, तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुखाची जनती नाही अद्यंती अवसानी विठ्ठल महायोग पिटे तटे भीमरथ्यं पुंडलिका यदा तुमनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम मजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम एकदा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल
आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नोही. ए रती मायके दुखाची जनती, नाही अद्यंती अवसानी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूमान्य विश्वमान्य विश्वभूषू विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराय यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा असून अभंग चारचरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे, आपलासा करून घ्या विठ्ठल विठ्ठल. आपल्याला चिंतन करण्या अगोदर काही थोडा सालपसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानांचे राजे साधकांचे मैबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबारांच्या कृपाशीर्वादानं जगतबंधने जगद्गुरु तुकोबारांच्या कृपाशीर्वादानं अधिकरून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली आजची 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा. 5व्या दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या बालकाकडं, माझ्यासारख्या पामराकडं आणि माझ्यासारख्या अज्ञानाकडे आलेलं आहे. त्यामध्ये मी माझं परम भाग्य समजतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थांनी दृष्ट लागावं एवढं सुंदर अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोर मी कीर्तन करावं तेवढा पात्रतेचा मी सुद्धा नाहीये, पण योगायोगानं आज तुमच्या सगळ्यांच्या समोर कीर्तन करायचं म्हणजे आज ही एक माझी एक परीक्षा आहे. आणि मला असं वाटतं ही आजची जर परीक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर जर पास झालो तर महाराष्ट्रात कसलीही मोठी परीक्षा द्या नापास कधीच होणार नाही. बघा हा कृपाशीर्वाद कोणाचा असेल तर हा सगळा तुमचा आमचा कृपाशीर्वाद असेल, भगवंताचा कृपाशीर्वाद असेल. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणातरी अभ्यास करून काही उपयोग नसतो महाराज. अभ्यास जरी भरपूर असला तर कोणातरी एखाद्या व्यक्तीचा हात आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. जसं आमच्या शुभम महाराजांच्या पाठीशी गुरुजींचा हात आहे, तसं मनुष्याला मोठं जर व्हायचं असेल तर मोठं होण्यासाठी एखादं कुणी ना कुणीतरी पाठीमागं असावं लागतं. त्याच्यामुळं आज तुम्ही सगळेजण मला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहात. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आदी करून कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच मंडळी, त्यामध्ये असणारे आदरणीय वंदनीय सर्वच गुणीजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड अशा प्रकारची चाल गायली अशा असणारे आदरणीय वंदनीय, ज्यांना गायनामधले गान कोकिळा म्हणून आपण ओळखतो अशा असणारे आमचे आदरणीय ओंकारजी महाराज जगताप, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. ओंकार महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय आमचे अविनाशजी महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. भजन सम्राट अविनाश महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय भजन सम्राट आमचे केदारनाथ महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा 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 वा. हा, त्यांनाही माझं वंदन आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गायन करतात, त्यांनाही माझं वंदन करून त्याचनंतर आमचे आदरणीय उमेश महाराज, वा आदरणीय उमेश महाराज सर्वच गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी भजनी मंडळ कार्यक्रमासाठी उपस्थित असून तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्याचनंतर वेळात वेळ काढून आज माझ्या बालकाच्या कीर्तनामध्ये ज्यांनी पखवाज वाजवला, खरं सांगायचं झालं तर माझी तेवढी पात्रता नाही की त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवावा अशा असणारे आदरणीय वंदनीय. आणि खरं ऐका बरं का, जे आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असतात आणि ते कधीतरी आपलं कीर्तन ऐकायला येतात, कधीतरी आपलं कीर्तन श्रवण करण्यासाठी येतात, ते म्हणजे कीर्तन श्रवण करण्यासाठी आणि कीर्तन ऐकण्यासाठी कधीच येत नाही, ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. हा, तसं आज मला गुरुजी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. आमचे आदरणीय नरोडे गुरुजी उपस्थित आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हा, माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी गुरुजी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं बंधन आहे. द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. वनाचा मोठेपणा करून ते माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि त्याच नंतर आमच्या जिल्ह्यातलं भूषण असणार, आता जिल्ह्यातलं नाही म्हणता येणार, आता अवघ्या महाराष्ट्राचं भूषण असणार, हा माझ्याच वयाची, बरोबर आहे का नाही, म्हणजे आमची दोघांची आता जोड जमलेली आहे. हा, बाल कीर्तनकार आणि बालवादक आमच्याच एखाद जिल्ह्यातले आम्ही दोघं आहोत बरं का. त्याच्यामुळं आम्हाला सन्मान असणं गरजेचं आहे, मान असणं गरजेचं आहे, एकूणमुखाचा आदर आम्हाला असणं गरजेचं आहे. अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय आमचे शुभम महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा,
शुभम महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गुड अशा प्रकारचं आमच्या शुभम महाराजांना घडवायचा प्रयत्न आमच्या गुरुजींनी केलाय, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आधी करून सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. ज्यांच्यामुळे अग महाराष्ट्र मी बघितलाय, ज्यांच्यामुळे अग महाराष्ट्र मला ओळखतो. नाताना जे माझे मामा लागतात मृदंग विशारद मृदंग सम्राट अंकुजी महाराज काळे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित असून त्यांनाही माझं बंधन आहे. ज्यांच्या निवेदनामधून ज्यांच्या कॉन्टॅक्टमधून ही माझ्याकडे कीर्तनाची सेवा आली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे वारंवार ज्यांचं मला मार्गदर्शन असतं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक आमचे आदरणीय वैभवजी दादा, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं बंधन आहे. वैभव महाराजांकडून मामांच्या कॉन्टॅक्टमधून आणि तुम्हा सर्वांच्या कॉन्टॅक्टमधून माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आहे तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय वेळात वेळ काढून माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी जे उपस्थित आहेत, वारकरी संप्रदायामधले भीष्माचार्य जरी म्हणलं तरी काही अडचण नाही अशा असणारे माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे माऊली महाराज करंजीकर, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं बंधन आहे. त्याचनंतर सर्वच इथं जाणकार मंडळी उपस्थित आहात, त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय सागर महाराज आहे, त्यांनाही माझं बंधन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं बंधन आहे. त्याचनंतर आमचे सिंतवादक आमचे आदरणीय माऊली महाराज आहेत. वा 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 वा, काय महाराज हा सिंत वाजव, ते तबला वादक, ते प्याड वादक, हा सुंदर अशा प्रकारचा हा संचय बघा. त्यांनाही माझं बंधन आहे. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ज्यांची सुंदर अशा प्रकारची गुड अशा प्रकारची भागवत कथा आहे ना, रामायण, ज्यांचे सुंदर अशा प्रकारची रामायण कथा चालू आहे अशा असणारे आदरणीय वंदनीय दिलीप महाराज. वा, दिलीप महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. गोड अशा प्रकारची दिलीप महाराजांची कथा चालू आहे, त्यांनाही माझं बंधन आहे. आधी करून सर्वच मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या आईसाहेब आहेत, त्यांनाही माझं बंधन आहे. सर्वांनाच वंदन करून सगळ्यांचे नावं झाले. एकदा माईक सिस्टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, गोड माईक सिस्टीम आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे बरं, त्यांनाही माझं बंधन आहे. नाहीतर उगाच उगा कार्यक्रम मोठाले करायचे माईक सिस्टीम जर नसली तर काही उपयोग नाही. उपयोग कार्यक्रम मोठाले करायचे आणि माईक सिस्टीम जर नसले तर काहीच उपयोग नाही. आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर उगच उग बाई मोठेची करायची, उसत तोडायला ह्याची काय उपयोग आहे का हो? अजिबात नाही महाराज. त्याच्यामुळे कार्यक्रम जसा आहे तशी माईक सिस्टीम आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे. त्यांनाही माझं बंधन आहे. 1, 2, 3 युट्यूब चॅनलवाले दादा आहेत, त्यांनाही माझं बंधन आहे. सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. सांगितलं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुमच्या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवून तुमचा सर्वांचा कृपाशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. जरी कोणाला राग येत असेल तर तरी तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो म्हणजे टेन्शन राहणार नाही. घेऊ का उखाणा महिला मंडळ? घेऊ ना? पण ऐका, सध्याच्या काळामध्ये उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज. एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला हवा. ऐका, एवढा सुंदर उखाणा घेते, एवढा सुंदर उखाणा घेते. उखाणा लक्ष देऊ नका बरं का. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा, अडकी देता घुंगर बारा, ते कोणाला व्यापारी, व्यापारी दिली सुपारी, सुपारी ते वाण्याला हंडाने, ते पाण्याला पाण्याने, ते वाड्यात तक, ते वाड्यात वाडे, 7 वाड्या, वाड्यात पलंग, पलंग, गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडेरीत वाजला 1 मिनिट तुकोबारांची लेख. ऐका, नवीन लग्न झालेल्या नवरीला असं नाव घ्यायला लावायचं. आणि आता ऐका, अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहिती का? बटन तुटलं बटव्याचं नाव. ऐका बरं, बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घ्या त्या सटव्याचं. अरे बाबा, लक्षात घ्या, असं नाव घेणार. पण नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का बरं का. पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला भंग आहे. या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना जगाच्या चालक मालकाला भगवंताला आपलंसं करून घ्यायला सांगतात. ऐका, उपदेश जो केला असेल तो कोणाला केला तर मानवी जीवाला उपदेश केलाय. पहिला मुद्दा महाराज, एवढा तोला मोलाचा हा मानवी जीव, एवढा तोला मोलाचं आम्हाला शरीर भेटलंय, हे नेमकं कशा करता भेटलंय तर त्याचे 3 कारण महाराजांनी सांगितले. त्याचं पहिलं कारण आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अंतीची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो, झालं पहिलं कारण. जीवाला
जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराजांनी सांगितलं, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण. आणि जीवाला जन्म घ्यायचं महाराजांनी तिसरं कारण सांगितलं, केले कर्म झाले तीची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. अर्थातच माणसाचं काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐका, वासना, पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की जीवाला जन्म घ्यावा लागतो. का हो महाराज, आमचं सुद्धा वासना, पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत का? हो बरोबर आहे, आपलं सुद्धा वासना, पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लकच राहिलेल्या आहेत. याच्यामुळे तुम्हाला मला एवढं तोला मोलाचं शरीर भेटलंय. पण एवढं तोला मोलाचं शरीर भेटल्याच्या नंतर जीवनामध्ये आलात, ह्या जगाच्या चालक मालकाकडे कधीतरी जावं, भगवंताकडे कधीतरी जावं. कारण देवानं हे शरीरच कशासाठी दिले तर महाराजांनी सांगितलं, देवे दिला देह भजना गोमटा आणतो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं, जगाच्या चालक मालकानं, भगवंतानं एवढं तोला मोलाचं शरीर जर कशासाठी दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिले. आणि तेच तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात की हा जगाचा चालक मालक भगवंत आपलासा करून घ्या. मग महाराज, तुकोबारायांनी जो तुम्हाला मला उपदेश केलाय, उपदेश करत असताना तीन मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा, उपदेश कोणाला करावा, काय करावा, कसा करावा, कधी करावा याची फार मोठी पात्रता आहे. कोणालाही, कसाही, कधीही, केव्हाही उपदेश करून चालणार नाही. मग ऐका, जो उपदेश करतो तो आपल्यापेक्षा वयानं मोठा असला पाहिजे, आपलं त्याच्यापेक्षा कमी वय असलं पाहिजे. आपल्यापेक्षा वयानं जो मोठा आहे त्यानं उपदेश करावा. लक्षात घ्या, ज्ञानाच्या जोरावर, वयाच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर उपदेश करा. ज्याच्याकडे वयही नाही, ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि ज्याच्याकडे ज्ञानही नाही त्या मनुष्यानं उपदेश करावा नाही. मग तुकोबाराय जे उपदेश करतात हा कशाच्या जोरावर असेल, ज्ञानाच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर की वयाच्या जोरावर? तर महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय जे उपदेश करतात हा कशाच्या जोरावर जर करत असतील तर महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे कोणी सांगे आणि मज अनुभव अनुभव आले अंगा आणतो या जगात देत असे. याचा अनुभव मी अगोदर घेतलाय आणि मगच तुम्हाला मी उपदेश करतोय. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना महाराजांनी सांगितलं की हा जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा करून घ्या. महाराजांनी शब्द वापरत असताना कसा शब्द वापरलाय, आपुला तो एक एक. एकच देव आपलासा करून घ्या, बाकीच्या देवाकडे जाऊ नका. एखाद्याला प्रश्न विचारला, महाराज या जगाच्या पाठीवर देव किती? कोण सांगल? तुम्ही सांगताल 33 कोटी, बरोबर आहे. मग या जगाच्या पाठीवर एवढे देव आहेत तर नेमकं कोणत्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? तर त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं, आपुला तो एक. एकच कोणता तरी देव करा आणि त्याची भक्ती करा. मग महाराज, नेमकं एकच देव आपलासा करून घ्यायचा आहे, पण नेमकं कोण्या देवाकडे जायचं? जगाच्या पाठीवर देव अनेक आहे, जगाच्या पाठीवर भगवंत अनेक आहे, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक आहेत. मग महाराज, देव अनेक असताना, भगवंत अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना आम्ही नेमकं जायचं कोणाकडं? तर महाराजांनी सांगितलं, पंढरीशी जारे आल्यानो संसारा अंदिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी अनुकृपाळू तातडी उतावेळ. महाराजांनी जायला कुठं सांगितलं तर महाराज सांगता, जीवनामध्ये आलात ना, जायचं जर कुठं असेल तर पंढरपूरला जावं. मग महाराज, पंढरपूरला का जावं? पंढरपूरला जाण्याचं कारण काय तर महाराजांनी सांगितलं, ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमा तीर आणि ऐसा विठेवर देव कोठे. विठेवरचा देव, भीमा तीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठं जर भेटत असेल ना तर ती फक्त पंढरपूरला आहे. त्याच्यामुळे जावं, ह्या जगाच्या चालक मालकाकडे कधीतरी जा, ह्या भगवंताकडे कधीतरी जा.
जीवनामध्ये जीवन जगत असताना हा जगाचा चालक मालक आपला कधीतरी भगवंत करून घेतला पाहिजे. कारण वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल ना महाराज तर हा जगाचा चालक मालक आहे. एका जणानं प्रश्न विचारला, महाराज देवाकडे तर जायचंय, देवाची तर भक्ती करायची, पण याला कुठल्या प्रकारचं बंधन? अजिबात नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळ अशी येते आहे अधिकार आणि कलियुग उद्धार हरीच्या जावे. ऐका, कुणीही या भगवंताचं नामचिंतन करायचंय. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. महाराजांनी सांगितलं कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. कामामध्ये काम केलं पाहिजे आणि काहीतरी राम राम म्हणलं पाहिजे. आता या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो, तर मला सुद्धा लोक म्हणतात महाराज या वयात मी दिसायला बारीक आहे ना. मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही महाराज. हा, खरं सांगायचं मी महाराज म्हणून तरी वाटतो का? नाही. मग का पोथराजे का? हा, असं काही म्हणता का? बघा महाराजच आहे ना. महाराज म्हणलं की दाढी गाडी आणि बॉडी असली पाहिजे. बघा भगवंताच्या कृपाशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं फक्त तेवढी गाडी बघा, बाकी दाढी नाही बॉडी नाही. त्याच्यामुळे माझं वजनच पडत नाही. काय काय माणसं वजनदार असतात. ओमकार महाराज लबाड बोलणार नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई, 1.5 क्विंटलची बाई, आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. काय मराय जावा का तिच्या घरात चोरायनं? सांगा बरं. तिच्या घरात चोर घुसले आणि चोर जसे घरात गेले तशी बाईला जाग आली. बाईला जाग आली की एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसले. आणि अंगावर बसून पोराला म्हणली पप्या जाय पटकन, म्हणली जाय पोलिसाला बोलून. आणि पप्या बाहेर गेला आणि परत मध्ये आला. आणि मध्ये आल्याच्या नंतर म्हणतो मम्मी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून. असे वजनदार माणसं असतात बघा. त्यामुळे आपलं वजनच पडत नाही बघा. लक्षात घ्या. ऐका, परमार्थ करायचं ना याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. ह्या जगाच्या चालक मालकाकडे जायचंय ना, भगवंताकडे जायचंय ना, याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही दादा. जीवन जगत असताना काही अनेक दुसऱ्या काही गोष्टी करायच्या असतील तर तिथं मात्र बंधन आहे, पण परमार्थ जर करायचा असेल तर तिथं कुठल्या प्रकारचं बंधन नाही. परमार्थ करायचा, जगाच्या चालक मालकाकडे जायचंय. लहानपणात या, वय झाल्याच्या नंतर या किंवा तरुणपणात या, पण या आणि काहीतरी परमार्थ कधीतरी करा. ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जाणं गरजेचं आहे. कारण इथं जेवढा आनंद आहे, इथं जेवढी मजा आहे ना, इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही महाराज. म्हणून सांगितलं स्वर्गी चामर इच्छिताती देवा. आणि महाराज म्हणले मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशामुळं? तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो सुख सोहळा आहे ना, हा कुठे? हा स्वर्गात सुद्धा नाही. हा बघायला कुठं भेटत असेल तर हा फक्त इथं बघायला भेटतो. जगाच्या चालक मालकांना भगवंताने एवढं तोलामोलाचं शरीर दिलंय. वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल ना तर हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे. त्यामुळे ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे कधीतरी जा. एवढा मोठा कोरोनाचा काळ आलता, एवढा मोठा. किती मोठा होता हो? तुम्ही मला सांगा, ह्या कोरोनाच्या काळामध्ये किती लोक गेले का नाही? बरेचसे लोक गेले. पण तुम्ही मला सांगा, एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक सुद्धा जाऊन भगवंताच्या कृपाशीर्वादानं, देवाच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही आम्ही वाचलोय. कधीतरी देवाकडे जावं, देवाला हात जोडावे, देवाला कधीतरी सांगावं देवा बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करावं. या जीवनामध्ये काही राहिलेलं नाही. आणि या कोरोनामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मेले, भीतीनं सगळ्यात जास्त गेले. कारण सरकारनं नियमच तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळे काही जण खोकला दाबू दाबू मेले. कधी गचकन म्हणून सुद्धा मिळ लागत नव्हतं महाराज. गेले ह्या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले. आणि एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही वाचलोय. ऐका, जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे कधीतरी जा. पंढरपूरला जायला सांगितलं महाराजांनी. ऐका, काही बाकी तीर्थक्षेत्राला जर जायचं असेल तर तिथं मात्र नियम आहे. ऐका, काही तीर्थक्षेत्राला जर जायचं असेल तर तिथं मात्र नियम आहे. काशीला जर जायचं असेल तर शास्त्रात असा नियम आहे, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. प्रमाण देणार आहे, माय बाप केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थाशी. स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. हो, आणि काशीहून आले की अख्ख्या गावात करीत हिंडत येत, म्या काशी केली, म्या काशी केली,
म्या काशी केली, एखाद्यानं चहा केला ना, मी बशी चहा घेत नाही, मग बुटात घे. काशीला गेलता ना तू, ऐका. पण ऐका, शास्त्रामध्ये असा नियम आहे, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. पण महाराज पंढरपूरला जायचं तर तिथं मात्र कुठल्या प्रकारचा नियम आहे का? आहे, बोलत चला माझ्याशी. पंढरपूरला जायचं तिथं मात्र कुठल्या प्रकारचा नियम आहे? अजिबात नाही. थोडक्यात सांगतो, तिथं एक बायको नाही, तिथं 2 बायका जरी घेऊन गेले तरी नियम नाही. हा, पण असले तर घेऊन जा, लक्षात घ्या. ऐका, पंढरपूरला जायचं तिथं मात्र नियम नाही. बाकी तीर्थक्षेत्राला जायचं तिथं मात्र नियम आहे. त्याच्यामुळे महाराजांनी सांगितलं, ऐकाकडे जीवनामध्ये आलात ना तर जायचं जर कुठं असेल तर ह्या जगाच्या चालक मालकाकडे पंढरपूरला जावं. एकच कोणता तरी देव आपला असा करा, आपुला तो एक देव करूनही घ्यावा. काही जण म्हणले, महाराज नाही जर आम्ही करून घेतला तर नेमकं काय होईल? तिने विना जीवा सुख नव्हे, जीवनामध्ये सुख भेटणार नाही. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आशा जर कशाची करत असेल तर फक्त सुखाची. देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, देवा मला धन द्या, देवा मला श्रीमंती द्या, देवा मला पैसा द्या. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त आशा कशाची करतो? तो सुखाची. ऐका, काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे, काहींच्या जीवनामध्ये सुख आहे ना, तर देवाला कधीच नाराज करू नका. देवावरती कधीच तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं तर देवाकडे जाऊन कधीच देवाला म्हणू नका की देवा तुझं मी काय केलं की एवढं दुःख माझ्या पदरात घातले. अजिबात देवाला कधी काही म्हणू नका. ऐका, तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख आहे, तुमच्या जीवनामध्ये कधी सुख आहे ना, तर हे केलेल्या कर्माचं फळ आहे. कर्म करत असताना माणसानं चांगलं करावं. केले कर्म झाले तीची भोगा आले आणि उपजले मिले ऐशे किती. दादा, देवानं काहीच केलेलं नाही, तुमचं जसं कर्म होतं ना त्या कर्माचं फळ आहे ते भोगायला आलंय. त्यामुळे माणसानं कर्म करत असताना चांगलं करावं. कर्म करायचं जर असेल ना तर कर्म चांगलं करावं. जीवनामध्ये मनुष्याला जर मोठं जर व्हायचं असेल ना तर याच्याकरता प्रारब्ध लागतं. नुसतं प्रारब्ध असून जमत नाही, त्याला प्रयत्नाची जोड असावी लागते. प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्ही जर असेल तर मनुष्य जीवनामध्ये मोठा होतो बरं का. फक्त जोड कशाची असावी लागते? प्रयत्नाची आणि प्रारब्धाची. काहींकडे प्रयत्न आहे तर प्रारब्ध नाही, काहींचा प्रारब्ध आहे तर प्रयत्न नाही. हा, जीवनामध्ये काहींकडे ज्ञान आहे, काय जीवनामध्ये काहींकडे ज्ञान आहे पण भक्ती नाही, काहींकडे भक्ती तर ज्ञान नाही, काहींकडे ज्ञान सुद्धा आहे भक्ती सुद्धा आहे तर प्रेम नाही. या जगात असं चाललंय, एकाकडे एक आहे तर ते दुसऱ्याकडे नाही. मी प्रमाण देणार आहे, कोटे काही एक आहे आणि एक नाही. आता मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत नाही, ज्याला गायन येतं त्याला कीर्तन येत नाही, ज्याला कीर्तन येतं त्याला पखवाज येत नाही, ज्याला पखवाज येतो त्याला गायन येत नाही, आणि ज्याला काहीच येत नाही त्याला लोकांची निंदा केलीशी जमतच नाही. हे गणितच आहे मारा, निंदा केलीशी जमतच नाही. त्रास देणारे सुद्धा जीवनामध्ये भरपूर असतात आणि मला असं वाटतं जीवनामध्ये त्रास देणारे सुद्धा असावे. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचं घर शेजारी असणं गरजेचं आहे. एक वाक्य सांगताय का, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. वाक्य लक्षात ठेवा, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. अरे मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहेत, पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील ना होता दादा चांगला होता. अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडीशी का होईना निंदा होते, थोडासा का होईना त्रास होतो. आणि ज्यानं त्रास सहन केला, ज्यानं संघर्ष सहन केला, हाच मनुष्य जगामध्ये मोठा होतो. दुसरं कोणीही या जगामध्ये मोठं होत नाही महाराज. संघर्ष, आता तुम्हाला असं वाटतं गुरुजी एवढा सुंदर पखवाज वाजवतात, ओंकार महाराज एवढं गोड गायन करतात, सोपं नाही महाराज. याच्या मागं काय संघर्ष आहे ना तो त्यांना विचारा. खाली बसल्या बसल्या नावं ठेवायला लई बरं वाटतं महाराज, पण इथं येऊन बघा हे सोपं आहे का? गायन करणं सोपं नाही, पखवाज वाजवणं सोपं नाही, आणि कीर्तन करणं सुद्धा सोपं नाही महाराज. हा, एवढ्याशा वयामध्ये आमचे शुभ महाराज पखवाज वाजवतात. ऐका काय महाराज, जीवनामध्ये जीवन जगत असताना परमार्थ करायचा आहे ना, आणि देव ज्ञानोबाराय कोणाला कशी कधी बुद्धी देतील ना, कोणाला कसा आशीर्वाद देतील ना हे सांगता येणार नाही. ज्ञानोबारायांकडे जर बघितलं तर उगच नाहीत म्हणत ज्ञानोबारायांना, ज्ञानींचे राजे सदाकांचे मायबाप, योग्यांची माऊली आणि अनाथाची माय म्हणजे माऊली ज्ञानोबारा आहेत. कोणावरती कसा आशीर्वाद देतील ज्ञानोबारा हे कधी सांगता येणार नाही महाराज. ऐका, परमार्थ जर करायचा असेल ना, जगाच्या चालक मालकाकडे कधीतरी जायचंय ना, भगवंताकडे कधीतरी जायचं असेल ना, तर माणसानं मन निर्मळ ठेवावं. कधी कोणाच्या निंदा करू नका, कधी कोणाला त्रास देऊ नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना कबीरदास महाराज सांगतात, निंदा मत करना किसी की अन सच्ची बात है कबीर जी की. कबीरदास महाराज सांगतात निंदा कोणाची करू नका, पण मला असं वाटतं जीवनामध्ये एखादा का होईना निंदक असावा. ज्याच्या जीवनामध्ये निंदक आहे तो मनुष्य जीवनामध्ये फार मोठा आहे. ज्याच्या जीवनामध्ये निंदक आहे तो मनुष्य जीवनामध्ये फार मोठा आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतातच.
असतातच, प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडासा का होईना त्रास होतो. चला, विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, मनुष्याला मोठं व्हायचं असेल ना तर याच्याकरता प्रारब्ध आणि प्रयत्न असावे लागतं. प्रारब्धाची आणि प्रयत्नाची जर जोड असेल ना तर मनुष्य जीवनामध्ये मोठा झाला म्हणून समजावं. फक्त काय लागतं? प्रयत्न आणि प्रारब्ध. ऐका, दोघ जण जंगलामध्ये गेले, रात्रीची वेळ होती, रात्रीच्या वेळी दोघ जण जंगलामध्ये गेले. अंधार झाला, महादेवाचं मंदिर होतं, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दोघ जण थांबले आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दोघ जण थांबल्याच्या नंतर एक प्रयत्नवादी होता. जो प्रयत्नवादी होता तो म्हणला, प्रयत्न जर केले तर नक्कीच काही ना काहीतरी खायला भेटल. आणि दुसरा म्हणला, किती जरी प्रयत्न केले तर रात्रीच्या वेळे मंदिर जंगलात आहे, तुला काही खायला भेटणार नाही. जो प्रयत्नवादी होता तो प्रयत्न करू लागला. प्रयत्न करत असताना त्यानं सगळं मंदिर चापलं. चापत 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 त्यानं महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवला आणि महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवल्याच्या नंतर त्याच्या हाताला मऊ प्रकारचा पदार्थ लागला. काय म्हणून बघण्यासाठी नाकाजवळ नेला, तर नाकाजवळ नेल्याच्या नंतर तो बघितला तर तो लोणकडे तुपातला शिरा होता. तो शिरा त्याला खायला भेटला होता. तो शिरा खाऊ लागला, पण शिरा खात असताना त्या शिऱ्यामध्ये अधूनमधून खडे लागायचे. बघा, काय लागायचे? खडे लागायचे. मग अधूनमधून खडे लागले की काय करायचं माहिती का? हा प्रयत्नवाला खडा दिसला की खडा घ्यायचा आणि जो बाहेर बसलेला त्याला फेकून हाणायचा. का? तू बस तसाच, मी प्रयत्न केले आणि मला खायला भेटलं. आणि जो बाहेर बसलेला होता ना, हा खडा आला की खडा घ्यायचा आणि खिशात घालायचा. खडा आला की खडा घ्यायचा आणि खिशात घालायचा. सकाळची वेळ झाली, सकाळच्या वेळी दोघंही उठले आणि दोघंही तर जो प्रयत्नवादी होता तो म्हणला, बघ मी प्रयत्न केले आणि मला खायला भेटलं, प्रयत्न केले नाहीस आणि रात्रभर उपाशी राहिला. तो म्हणला, जाऊ दे, मी प्रयत्न केले नाही, मला खायला भेटलं नाही. तू प्रयत्न केले, तुला शिरा खायला भेटला होता, पण तू मला अधूनमधून खडे कम फेकून हाणत होता. तो म्हणला, तुझी टिंगल म्हणून खडे फेकून हाणत होतो. तो काय म्हणला माहिती का? दादा, तू टिंगल म्हणून खडे फेकून हाणले, पण मी सगळे जपून ठेवले. ते काय म्हणून बघण्यासाठी खिशातून काढले तर ते खडे नव्हते, ते हिरे होते. आता ऐका, ते हिरे कोणाला भेटले हो? जो बाहेर बसलेला आहे त्याला. आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्यानं शिरा खाल्ला त्याचे प्रयत्न होते. ऐका, हा, ज्याला शिरा भेटला होता त्याचे प्रयत्न होते आणि जो बाहेर बसलेला होता त्याला हिरे भेटले, त्याचं प्रारब्ध होतं. अर्थातच प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्ही सोबत आलं ना तर मनुष्य मोठा झाला. तसंच आमच्या शुभम महाराजांचं प्रारब्ध आहे आणि गुरुजींचे प्रयत्न आहेत, म्हणून मनुष्य जीवनामध्ये मोठा आहे. अरे, मनुष्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर याच्याकरता प्रयत्नाची प्रारब्धाची जोड असावी लागते. दादा, सहज कुणी मोठं होत नाही, सहज कुणी मोठं होत नाही. मोठं करण्यासाठी अगोदर कोणाचं तरी हात पाठीमागा असावा लागतो, जसा की मामाचा हात माझ्या पाठीशी आहे. सहज कुणी मोठं होणार नाही दादा, सहज कुणी मोठं होत नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना माझा विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जे तुमच्या जीवनामध्ये काही जे असेल ना हे फक्त कर्म केलेलं आहे. त्यामुळे माणसानं कर्म करत असताना चांगलं करावं. प्रारब्ध कर्म हे एकच आहे, फक्त कर्म प्रारब्ध चांगलं करावं. माणसानं जीवन जगत असताना कर्म जर चांगलं केलं तर प्रारब्ध आहे, आणि प्रारब्ध जर चांगलं असेल तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच भेटणार आहे. कर्म चांगलं आहे, फळ सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे जीवन जगत असताना महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले तेची भोग आले. देवाला कधीच नाराज करू नका, देवावरती कधीच नाराज होऊ नका. देवाला कधीच म्हणू नका, देवा तुझं मी काय वाटोळं केलं की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंय. देव कोणाचंच वाटोळं करत नाही महाराज. ऐका, देव कोणाचंच वाटोळं करत नाही. तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे ना, हे फक्त तुम्ही केलेलं प्रारब्ध, हे केलेलं फक्त कर्म तैसे फल देतो. जाचे कर्म तैसे फल देतो. जाचे कर्म तैसे फल देतो. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो. जे जीवनाचे सारे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हा जगाचा चालक मालक भगवंत फळ कशामुळे देणार आहे? कर्मावरती फळ देणार आहे. त्यामुळे कर्म करत असताना चांगलं करा. ऐका,
एखाद्या वेळेस देव तुम्हाला मला माफ करल. लक्षात घ्या, एखाद्या वेळेस जगाचा चालक मालक भगवंत देव तुम्हाला मला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म हे मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे कर्म करत असताना चांगलं करा. हा देवाकडे जगाच्या चालक मालकाकडे नुसतं मागण्यासाठी कधी जाऊ नका. देवाकडे जाऊन देवाला कधीच मागू नका. विचार करा, उद्या सकाळी उठल्याच्या नंतर आरशामध्ये बघा ना, आरशामध्ये बघितल्याच्या नंतर देवाकडे जा आणि देवा पुढे हात जोडा आणि देवाला सांगा, देवा मला काही नको, तू एवढंच मला मोठं दिलंस, एवढंच तुम्हाला मोठं दिलं देवा, मला बाकी काही नको. आजचा दिवस तुम्हाला जगण्यासाठी दिला, हे मला फार मोठं दिलास, बाकी काही नको महाराज. आयुष्य फार छोटे महाराज. एक दिवस एक घास हातात आणि एक घास तोंडात आहे. घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. वृक्षाची आहे पाने आणि हलेजाची सत्ता. वृक्षाचं पान हलवायची जर सत्ता कोणाच्या हातामध्ये असेल ना, तर हे जगाच्या चालक मालकाच्या आणि ह्या भगवंताच्या हातामध्ये. त्यामुळे जीवन जगत असताना माणसानं आनंदानं राहावं आणि प्रेमानं राहावं. देव आपलासा करून घ्यायचा आहे, काही लागणार नाही, फक्त प्रेम लागतं. काय? फक्त प्रेम लागतं. माणसानं बोलत असताना कसं बोलावं? प्रेमानं बोलावं. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिली नाही हो महाराज. लोक प्रेमानं बोलतच नाही. बोलणं गरजेचं आहे प्रेमानं, पण लोक प्रेमानं बोलत नाही. असंच एका गावाला कीर्तन गेलो महाराज. कीर्तन झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही दोघं जेवायला बसलो. लक्षात घ्या बरं का, माझं बोलणं कळतंय ना, माझी भाषा कळती ना. हा, कारण मी काढलाच आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कारण जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलतं, आणि गाव बदललं की 100% भाषा बदलते. कारण आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? जीव गेल्यावर ना. हा, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही बघा. आमच्याकडे मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे जीव गेल्यावर जाळतात. आमच्याकडे महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळ एका रांगेत आणि पुरुष मंडळ एका रांगेत. मी काढलाच आहे, पण आमच्याकडे कम म्हणायला माहिती का, मी राहायला आळंदीला आहे. हा, त्याच्यामुळे आमच्याकडे बरं का, लक्षात घ्या, ऐका बरं का, आमच्याकडे असा नियम आहे, कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळ एका रांगेत, पुरुष मंडळ एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडे येतात का हो? येतात ना. पण आमच्याकडे रिकाम्या हातांना नाहीत येत. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. हा, बया म्हणत्या, माय महाराज तर पैसे मागायलाय. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो, मी नाकातलं घेतो, मी मणी घेतो. असंच एका कीर्तनामध्ये म्हणलं मी मणी घेतो. एका बाईनं मला काळे मणी दिले. का आता हनू घ्यावं का सांगा बरं. असे वाकडे चालतात महाराज काही जण. एक जण हॉटेलमध्ये गेला, हॉटेलमध्ये, आणि हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर हॉटेलवाला मला इकडे, ते मला काय, ते मला तुझ्याकडे गरम काय, ते मला चहा, नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला पुरी भाजी, नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला उत्तप्पा आहे, नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला जर राग आला आणि रागाच्या भरात काय म्हणलं माहितीये का, माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला. इस्तू हे इस्तू म्हणला की हे लगेच कसं करतो, आणि एक प्लेट इस्तू. ह्यानं एक प्लेट इस्तू आणला ठेवला त्याच्या पुढे, ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्त्याला चिथलीन वडीत निघून गेला. बघा असे वाकडे चालतात महाराज काही जण. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. प्रेमानं बोलतच नाहीत महाराज. आम्ही दोघं जेवायला बसलो आणि जेवायला बसल्याच्या नंतर माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला. मी जेवण सुरू केलं, ऐका बरं का, आणि एक जण चपाती वाढायला आला. आणि चपाती वाढायला आल्याच्या नंतर माझ्या शेजारी बसल्याला कसं करतो, वाढ महाराजाला भेटत नसते. वाढ म्हणजे मी काय माझ्या घरी काय गाजऱ्या गवत खातो का काय, काही मिळच लागत नाही महाराज. माणसानं प्रेमानं बोलणं गरजेचं आहे. कसं बोलावं? माणसानं प्रेमानं बोलावं. प्रेमानं बोलल्याच्या नंतर काही होतं महाराज. काय? प्रेमानं बोलल्याच्या नंतर काही होतं महाराज. ऐका बरं का, आजी वैभव दादा, तुम्ही मला ही आजची 21 तारीख दिली ना, ह्याच तुमच्या तारखेविषयी 8 दिवस अगोदर मला एका गावचा फोन आला. आता गावाचं नाव नाही सांगत मी तुम्हाला. हा, फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर ते काय म्हणले माहितीये का, महाराज 21 तारीख तुमची आम्हाला पाहिजे, भेटेल का? मी म्हणलं ऐका, 21 तारीख तर काही भेटणार नाही. 21 तारीख प्रेमाच्या माणसाकडे गेलेली आहे, म्हणजे आमच्या वैभव दादाकडे ती तारीख गेलेली. ही काही तारीख तुम्हाला भेटणार नाही. काय करा म्हणलं, 22 घ्या किंवा 20 घ्या. ओके, 21 तारीख काही तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला महाराज पाहिजे तर मला फक्त 21 तारीखच पाहिजे. मी म्हणलं 21 तारीख काही भेटणार नाही. तुम्हाला ठीक आहे, जाऊ द्या बरं का. त्यानं फोन ठुला, पण खिशामध्ये फोन ठेवताना त्यानं फोन कट नाही केला बरं का. हा, फोन तसाच खिशामध्ये ठुला. अशी कमिटी बसलेली होती. हा, आपल्या इकडे कमिटी बसते बरोबर का नाही. सप्ताह जर करायचा असेल, कीर्तनकार जर घ्यायचे असेल तर कमिटी बसते. हा, तर कमिटी बसली आणि कमिटीमध्ये एक जण माणूस काय म्हणला माहिती का, आता ह्याला माहितीच नव्हतं की माझा फोन कटलेला नाही बरं का. हे लगेच दुसरा कसा करतो, ठेव. हा, लय कीर्तनकाराला, लय महाराजाला भाव लागायला, त्या चैतन्य महाराजाला ठेव, त्याचा बाप दुसरा. असं बोलणं असते का महाराज? प्रेमानं बोला गडे. प्रेमानं बोलल्याच्या नंतर काही होतं. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिली नाही. देवाला सुद्धा काय लागतं ना म्हणले तर
आज असं वाटायलंय की हा जो कार्यक्रम आहे ना आपल्या गावात नाही साक्षात पांडुरंगाच्या दरबारात चाललाय. काय काय आनंद आहे. एवढं गोड वातावरण आहे महाराज. हो, गाणारे वाजवणारे सगळेच चांगले आहेत महाराज. आणि सगळे जर चांगले असतील तरच कार्यक्रमाची मजा आहे. ऐकणारे सुद्धा चांगले असले पाहिजे. काही काही जण हसत नाहीत आणि बोलत नाहीत, काही तर नुसते अशी बघत येते. तुम्हाला वाटलं गेलं गेलं काय 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 माहिती. लक्षात घ्या, हसलं पाहिजे जरा, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे. बरोबर आहे. जे खळखूळ हसतं ते मोकळ्या मनाचं असतं आणि जी जात गालात हसती का ती प्युअर आदल्या गाठीची असते बघा. हा, त्यामुळे हसलं पाहिजे, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे, घेतला पाहिजे महाराज आनंद. अहो काही काहीला हसण्यासाठी 500-500ची इंजेक्शन आहेत फक्त हसण्यासाठी. बरं इंजेक्शन दिलं तर हसाव ना, ते हसत नाही, ते नुसतं कणत. हसावं माणसानं, फ्रेश राहावं, घेतला पाहिजे महाराज आनंद. इथं आनंद आहे, इथं मजा आहे ना, इथल्यासारखा आनंद, इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. पण ऐका, आनंद घेत असताना हा आनंद पचला बी पाहिजे. बरं आनंद पचाय काय लागते हो? बोला बोला. हा, ताकद लागते. ताकदीशिवाय आनंद पचतो का? अजिबात नाही. ऐका, आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली आणि बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगताना आजी मरत्यान का, तो लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्षाची. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर. आजी म्हणल्या आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षे झाली लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बेले हुशार होते. आजी काय म्हणले माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मिळाला साठी होतं. याच्यामुळं जीवनामध्ये जीवन जगत असताना माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी बालक, माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी आणि या लाईनीत टाळी घेऊन उभा राहावा. त्याच्यामुळे आजचं हे माझं बालकाचं कीर्तन आहे. माणसाला चांगलं जगा, आनंदानं जगा आणि प्रेमानं जगा, या जगण्याला खरा अर्थ आहे. झालंय माझं कीर्तन. जीवन जगत असताना कसं वागावं आणि कसं सांगावं, कसं जगावं हे फक्त आमच्या साधू संतांनी सांगितलं तुम्हाला मला. त्यामुळे संगत जर कोणाची करायची जर असेल ना तर साधू संतांची संगत करावी. एवढा तुम्ही आम्ही सर्व गावकऱ्यांनी एवढा अट्टहास केलाय ना, यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. कशामुळं तर काही ना काहीतरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. पण अट्टहास केल्याच्या नंतर काही ना काहीतरी संयम भेटावा थोडासा का होईना. मनुष्याच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये संयम ठेवा. हा जगाचा चालक मालक हा भगवंत तुमच्या आमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. तुमच्या आमच्या पाठीशी सदैव कृपा आशीर्वाद ठेवणार आहे. भगवंताच्या चरणी एवढंच मागणार आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य ना तोपर्यंत एवढा कार्यक्रम तोला मोलाचा आपला असाच होत राहावा महाराज. असाच तोला मोलाचा कार्यक्रम होत राहावा आणि या कार्यक्रमामध्ये एवढेच मोठ्या गुणीजन मंडळी कार्यक्रमाला येत राहावे. एवढे गुणीजन मंडळी कार्यक्रमाला येत राहावे. हा, या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाची शताब्दी व्हावी, शताब्दी. आणि त्या कार्यक्रमाच्या शताब्दीला असेच तुम्ही सगळे कीर्तनाला बसलेले असावे. असेच आमचे शुभम महाराज पखवा वाजवण्यासाठी असावे. असेच गुरुजी समोर बसलेले असावे. असेच ओंकार महाराज कीर्तनात असावे आणि असंच माझं कीर्तन असावं. माहित नाही तोपर्यंत जगल का नाही सांगता येणार नाही. नाही नाही काही नाही. असं भगवंताचा कृपा आशीर्वाद आहे. कोणी सांगू शकत नाही महाराज कधी जाणार आहे काय. हे सगळं हातात कोणाचे तर हे जगाच्या बापाच्या हातात आहे. त्यानं जर ठरवलं ना महाराज तर तुमच्या अगोदर आम्हाला सुद्धा नेऊ शकतो महाराज. फक्त त्याच्या हातामध्ये सगळा. जीवन जगत असताना आनंदानं जगा, प्रेमानं जगा आणि चांगलं जगा, या जगण्याला खरा अर्थ आहे. झालंय माझं कीर्तन. आजचं जे कीर्तन होतं हे फक्त छोट्याल्या मुलांसाठी होतं आणि तरुण मुलांसाठी होतं. याच्यामुळे माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा संदेश आहे, एक सुंदर अशा प्रकारचा लेख तयार केलाय. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. हे कॅलेंडरची काही जास्त किंमत नाही, फक्त 20 रुपये या कॅलेंडरची किंमत आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. समोर ब्रेझा गाडी लावलेली आहे. गाडीचा नंबर आहे 0770. गाडीकडे जावं आणि गाडीमधून कॅलेंडर घेऊन जावे. ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा.
पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा ऐका भाविक माये बाप जिवाळा चैतन्याचा नको द्वेष नको मत्सर फुलवा नात्याचा माळा ऐका भाविक माये बाप जिवाळा चैतन्याचा बांधावरची भांडण टाळा गुंफा प्रेमाच्या माळा ऐका भाविक माये बाप जिवाळा चैतन्याचा नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा ऐका भाविक माये बाप जिवाळा चैतन्याचा जीव तोडून सांगतो हा जिवाळा चैतन्याचा 4 ते 5 कडव्यामध्ये हा लेख हा संदेश तयार केलेला आहे हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी गुरुवरांच्या चरणी भगवंताच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो मी माझ्या वेळेच्या पुढे गेलो त्याच्यामुळे तुमची सर्वांची मी पुन्हा एकदा माफी मागतो आणि इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं विठोबा रखुमान ज्ञानेश्वर